नमस्कार मित्र, वॉक हेरिटेजतर्फे आपले पुन्हा एकदा स्वागत असो। आज श्री हनुमान जयंती। आज आपण या निमित्ताने श्री समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या 11 मारुतींच्या स्थानांची सफर करूया। यातील पहिले स्थान म्हणजे शहापूर साधारण कराडपासून 11 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे। सन 1644 मध्ये त्यांनी या मारुतीची स्थापना केली। ही संपूर्ण मूर्ती चुन्यापासून बनवलेली असून या मारुतीला चुन्याचा मारुती असेही म्हणतात। या मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव उग्र आहेत। मारुतीच्या मूर्तीच्या डोक्यावर गोंड्यांची टोपी आहे, कमरेला लंगोट असून पायाखाली जम्बोमाली राक्षसाला चिरडत आहे। हा जम्बोमाली रावणाने सीतेला ज्या अशोक वाटिकेत बंदिस्त केले होते त्या वाटिकेचा मुख्य रखवालदार होता। या मूर्तीचा अवतार भव्य दिव्य असून या मारुतीला समर्थ मारुती म्हणून संबोधतात। हा मारुती समर्थांचे आत्मरूप आहे। या मारुतीच्या जवळ एक पितळेची समर्थकालीन हनुमानाची मूर्ती आहे। ही मूर्ती रामनवमीला उत्सव सुरू होण्यापूर्वी चाफळला नेली जाते व उत्सव झाल्यावर परत शहापूरला आणली जाते। शहापूरवरून ही मूर्ती चाफळला गेल्याशिवाय रामनवमीचा उत्सव चालू होत नाही। किती विशेष। दुसरा मारुती मसूरचा। उमरसपासून 9 किलोमीटर अंतरावरील मसूर या गावी 1646 साली समर्थांनी स्थापन केला। यास मसूरचा मारुती किंवा महारुद्र हनुमान असेही म्हणतात। हा पूर्वाभिमुख असून याची मूर्ती 5 फूट उंच व चुन्यापासून बनवलेली आहे। मूर्ती सौम्य असून गळ्यात हार व जानवे शोभून दिसते। येथे समर्थांनी लागोपाठ 4 वर्षे रामनवमी उत्सव केला व ते येथे जातीने स्वतः हजर राहत असत असा उल्लेख आहे। तिसरा मारुती चाफळचा दास मारुती। हा मारुती सर्व अलंकारयुक्त असून वैभव संपन्न आहे। चाफळला राममूर्ती स्थापन करण्याआधी सन 1648 साली दास मारुतीची स्थापना केली। या मारुतीच्या डोळ्यातील आर्द्रता, कारुण्य, नम्रभाव, प्रेमभाव अन्य मारुतींमध्ये दिसून येत नाहीत। या मारुतीची मूर्ती ही भव्य दिव्य असून मूर्तीमध्ये आपला भक्तिभाव, प्रेमभाव समर्थ रामदासच आहे। श्री रामचंद्रांच्या पदकमलांवर आपली दृष्टी स्थिर करून हा रामचंद्रांच्या सेवेत तत्परतेने उभा आहे। शरीराचे सर्व अवयव अत्यंत आखीव रेखीव व प्रमाणबद्ध आहेत। ही मूर्ती 6.25 फुटी उंच असून येथे राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर मारुतीरायांच्या दृष्टांताप्रमाणे पुढे दास मारुती व मागे वीर मारुती असे 2 मारुती 1649 मध्ये स्थापित केले गेले। चौथा मारुती प्रताप मारुती। वीर मारुती याला असे म्हटले जाते। हा चाफळच्याच राम मंदिराच्या मागे साधारण 350 फुटांच्या पुढे उंच शिखरावर उभा आहे। यास भीम मारुती असेही म्हणतात। ही मूर्ती 4 फूट अधिक 4 फूट म्हणजे 8 फूट उंच व भव्य आहे। मस्तकावर मुकुट व कानात कुंडले आहेत। सुवर्णाची कासोटी कमरेस शोभून दिसते। त्यास रुणुझुणू आवाज करणाऱ्या घंट्या दिसतात। ही मूर्ती नेटकी व सडपातळ वाटते। डोळ्यातून अंगाराचा वर्षाव होत असून काळाचे भय, काळालाही भयभीत करणारे असे याचे रूप आहे। 5वा मारुती खडीचा मारुती। या शिंगणवाडीच्या मारुती हा शिंगणवाडीच्या टेकडीवर असून खडीचा मारुती म्हणून ओळखला जातो। या परिसरात समर्थांना काही शुभ संकेत झाले व काही चांगल्या गोष्टी अनुभवास आल्या। पहाटे मानस पूजेच्या वेळी मारुतीरायांचे दर्शन झाले म्हणून समर्थांनी या ठिकाणी 1649 साली याची स्थापना केली। रामगडीकडे जाताना समर्थ स्नान करून संध्येकरता या खडी असलेल्या टेकडीवर बसत तेथेच त्यांनी लहानशी पण गोजिरी मारुतीची मूर्ती स्थापन केली। ही मूर्ती 3.5 फूट उंच असून मारुतीच्या डाव्या हातात त्रिशूल किंवा भगवा ध्वज असून उजवा हात उंचावलेला आहे। येथेच समर्थ व शिवछत्रपतींची पहिली भेट झाली। 1649 साली प्रथम येथे छत्रपती आलेले असताना त्यांनी राजांना अनुग्रह दिला व समर्थांना तहान लागली म्हणून समर्थ राजांना म्हणाले, कुठे पाणी मिळेल का ते पहा।
छत्रपतींनी या डोंगरावर सर्व ठिकाणी पाहिले. त्यांना पाणी न दिसल्यामुळे त्यांनी समर्थांना विचारले, तर राजांच्या तलवारीकडे पाहून समर्थ म्हणाले, या ठिकाणी तलवार मारा, पाणी येईल. राजांचा समर्थांवर विश्वास होता. त्यांनी तलवार मस्तकी लावून समोर खडकावर मारली व आश्चर्य म्हणजे तेथून पाण्याचा अखंड झरा वाहू लागला. राजांनी पाण्याचा तुंबा भरला व समर्थांना भक्तिभावाने दिला. समर्थ ते पाणी पिऊन समाधान पावले. त्या काळापासून हा झरा आजही त्या ठिकाणी वाहतो आहे व त्या ठिकाणाला कुबडी तीर्थ असेच ओळखले जाते. तेथून पुढे आपण 6वा मारुती म्हणजे उंब्रज या ठिकाणी येतो. साताऱ्यापासून हे ठिकाण साधारण 35 किलोमीटर असून मसूरपासून 6 किलोमीटरवर हे स्थान आहे. याचा उंब्रजच्या याला उंब्रजचा मठातील मारुती असेही म्हणतात, कारण याची स्थापना मठातच केल्यामुळे या मंदिराला कळस नाही. 1649 साली स्थापित मारुती 6 फूट असून याचे रूप बालमारुतीसारखे वाटते. बारीक डोळे असून ते चांदीचे आहेत. चुना, वाळू, ताग यापासून मूर्ती बनवली आहे. समर्थांनी वापरत असलेली कुबडी याच मंदिरात आहे. समर्थांनी सलग 13 दिवस येथे कीर्तन केल्याचा उल्लेख आहे. त्यावेळी आदिलशाची राजवट असल्याने त्यावर लक्ष ठेवणे सोपे जावे म्हणून समर्थांनी दूरदर्शीप्रमाणे येथे मठाची स्थापना केली. तेथून पुढे आपण 7वा मारुती माझगाव येथे येतो. उंब्रजपासून 7 किलोमीटर चाफळ रस्त्यावर हे छोटे मंदिर आहे. या ठिकाणी 1649 साली मारुतीची त्यांनी स्थापना केली. पूर्वी येथे गावकरी एका घोड्याच्या आकारातील शिळेला शेंदूरसारखा रंग लावून पूजा करीत असत. ते गावकऱ्यांनी समर्थांना सांगितल्यावर या विशाल शिळेतून मारुतीची मूर्ती कोरून घेऊन त्यांनी स्थापित केली. साधारण मूर्ती 5 फूट असून पश्चिमाभिमुख आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून हनुमान जयंतीपर्यंत मावळत्या सूर्याची किरणे या मूर्तीवर पडून मूर्ती अत्यंत विलोभनीय दिसते. या मूर्तीचे तोंड चाफळच्या श्री राम मंदिराकडे असून एक हात छातीवर व दुसरा हात उंचावलेला आहे. शेपटी उंचावून गोंडे माथ्यावर आहे. एक पाय किंचित उचललेला असून डाव्या पायाखाली राक्षसास दाबले आहे. तेथून पुढे आपण 8 नंबरचा जो मारुती स्थापित आहे बहु या ठिकाणी येतो. हे ठिकाण सांगलीपासून 60 किलोमीटरवर बहेगावी असून हा मारुती कृष्णेच्या नदीपात्रातील खडकांवर छोट्या बेटावर आहे. कृष्ण महात्म्यात याचा बाहू क्षेत्र म्हणून उल्लेख आहे. या बेटावर रामलिंग असे असून या बेटावरील प्राचीन मंदिर म्हणून समजले जाते. त्यापुढे एक शिवलिंग आहे. या राम मंदिराच्या मध्येच समर्थांनी मारुतीची स्थापना केली. हा मारुती 2 हात पसरलेला असून कृष्णेचा प्रवाह अडवण्याच्या पावित्र्यात उभा आहे. दोन्ही हात मांड्यांच्या दोन्ही बाजूस धरलेले आहेत. डोक्यावर मुकुट असून मूर्ती भव्य दिव्य आहे. हा 1651 साली स्थापन असून येथील दृश्य मनोवेधक आहे. रावण वध करून श्रीराम या अयोध्येला परत जात असताना या ठिकाणी काही काळ थांबले. स्नान करून त्यांनी शिवलिंग स्थापन केले. हे तेच रामलिंग. तर रामांना पाहून कृष्णेस खूप आनंद झाला व ती उत्साहाने गर्जना करू लागली. तिला पूर आला. शंकराचे श्रीरामांवर इतके प्रेम होते की त्यांनी हनुमंताचा 11वा अवतार घेऊन ते रामचरणापाशी स्थिर झाले. म्हणून मारुतीराय जवळच उभे होते. पूर झाल्याचे लक्षात येतच त्यांनी दोन्ही हात पसरून मागच्या मागेच तो पाण्याचा ओघ थांबविला. इतकेच नाही तर तो पाण्याचा प्रवाह 2 गावे पाठीमागे फिरवला व त्या ठिकाणी डोह तयार झाला. त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या पूजेत कुठलेही विघ्न आले नाही. पूजा झाल्यावर मारुतीरायास त्यांनी थोपवलेला ओघ सोडून देण्यास सांगितले. अशा वेळे एकदम पाणी सोडले तर प्राणी व मनुष्य मात्रास धोका उत्पन्न होईल म्हणून हनुमानाने ते पाणी हळूहळू सोडले व त्यामुळे 2 प्रवाह होऊन जे बेट तयार झाले तेच हे बेट बहुबेट म्हणून ते प्रसिद्ध झाले. पुढे आपण 9व्या मारुतीच्या क्षेत्री म्हणजे मनपाडाळे या कोल्हापूर जिल्ह्यातल्या गावी पोचतो. हा मारुती 1951 साली स्थापन केला गेला. या 11 मारुतींपैकी सर्वात दक्षिणेकडील ठिकाण म्हणून हे मंदिर उत्तराभिमुख आहे. हा मारुती 5 फूट असून नदी काठावरील मंदिरात आहे. त्याच्यानंतर आपण 10वा मारुती पारगाव
या ठिकाणी येतो. हा मनपाडाळे गावाशेजारीच असून शहाजीराजांच्या सुभेदारीतील भाग असल्यामुळे हेरगिरी करण्याच्या दृष्टीने 1652 साली याची स्थापना केली गेली. हा बलमारुती असून 11 मारुतींपैकी हा सर्वात लहान म्हणून ओळखला जातो. या मारुतीचा एक पाय पुढे टाकलेला असून एक हात डोक्यावर आहे आणि शेंडी बांधलेली आहे. अशी ही अत्यंत गोंडस व देखणी मूर्ती आहे. या मूर्तीला शेंदूर लावलेला नाही. गावकऱ्यांच्या आग्रहानुसार येथे समर्थांनी आपल्या झोळीतील मूर्ती काढून स्थापना केली म्हणून यास झोळ्या मारुती असंही म्हणतात. ही मूर्ती साधारण 1.25 फूट उंच आहे. त्याच्यानंतर आपण समर्थांनी स्थापित केलेला शेवटचा वीर मारुती हा 32 शिराळा या ठिकाणी येतो. इस्लामपूरवरून 3 किलोमीटर असलेले हे ठिकाण, या ठिकाणी 1654 मध्ये समर्थांनी मारुतीची स्थापना केली. हे मंदिर उत्तराभिमुख असून वीर स्वरूपात आहे. याची मूर्ती भव्य असून 7.5 फूट उंच आहे. या मूर्तीच्या कंबरपट्ट्यातील बारीक घंटा, कमरेचे वस्त्र, शेपटीचा गोंडा फारच सुंदर. मूर्ती वाळू, चुना, शिसे व गूळ या मिश्रणापासून बनवलेले असून हे मंदिर इतर 10 मंदिरांच्या पेक्षा भव्य दिव्य असे जाणवते. जय जय रघुवीर समर्थ. श्री प्रभू रामचंद्र की जय. जय बजरंग बली की जय.